एकूणच जर आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाणांनी काल शिवाजी पार्कवर जी महायुतीची सभा झाली त्या सभेत दाक्षिणात्य लुक केला होता, म्हणजे त्यांनी लुंगी परिधान केली होती आणि त्यानंतर चर्चा सुरू झालेली आणि या चर्चेनंतर आता संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडलेले आहेत। नेमकं काय सुरू झालेलं आहे पाहूया। एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो, परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय। काल मुंबईच्या सभेत होते, मग नवी मुंबईत गेले। कठीण आहे या लोकांचं, यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे। संजय राऊत यांच्या निवडणुकीतली पॅन्ट उतरली गेली आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत। शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेत रवींद्र चव्हाणांनी घातलेल्या लुंगीवरून संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतला। तामिळनाडूचे नेते अण्णामलाईंनी मुंबईत येऊन केलेल्या विधानानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। दरम्यान या वादाची धग सुरू असतानाच रवींद्र चव्हाणांनी दाक्षिणात्य लुंगी नेसत सभेला हजेरी लावली आणि त्यानंतर संजय राऊतांनी ट्विट करत रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आले, म्हणे गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी, मग मोकळा ढाका मराठी लेंगा घालता आला असता। काय बोलायचं यांना। एवढंच नव्हे तर रवींद्र चव्हाणांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची सडकू टीका संजय राऊतांनी केली आहे। सत्तेसाठी रवींद्र चव्हाण वेडे झालेत असं म्हणत संजय राऊतांनी अण्णामलाईसह भाजपवर घणाघात साधलाय। हा अण्णामलाई इफेक्ट आहे भाजपवरचा, रसमलाई इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये। तुम्हाला जीवाला काय टोचत नाही का की काय चाललंय महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या भावना काय आहेत की तुम्ही मराठी माणसाला गृहीत धरताय? हाच प्रकार आहे ना। एक दिवसाआधी एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो, परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय। काल मुंबईच्या सभेत होते, मग नवी मुंबईत गेले। कठीण आहे या लोकांचं, यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे। हे वेडे झाले आहेत लोक, यांचा पराभव होणं गरजेचं आहे। संजय राऊतांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपनं देखील राऊतांवर पलटवार केलाय। त्यांची निवडणुकीत पॅन्ट उतरली म्हणून ते लुंगीकडे बघतायत असा खोचक टोला आशिष शेलारांनी लगावलाय। संजय राऊत यांच्या निवडणुकीतली पॅन्ट उतरली गेली आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत। आज ते स्वतः निवस्त्र, काय म्हणतोय मी, संजय राऊत राजकीय दृष्ट्या निवस्त्र आणि त्यांच्या भाषेत नागडे होण्याची परिस्थिती त्यांची झालेली आहे, त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत। मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मुंबईवरून चांगलंच राजकारण पेटलंय। सत्ताधाऱ्यांचा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर त्यातच भाजपचे बाहेरील नेते मुंबईत येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणतात। त्यात रवींद्र चव्हाणांनी शिवाजी पार्कातील सभेत लुंगी घातल्यानं राऊतांनी त्यावर आक्षेप घेतला आणि रवींद्र चव्हाणांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।